आज एक सूर्याचा अस्त झाला. राजकारणातील पितामह आदरणीय लोकनेते सौरभसिंगजी नाईक साहेब हे आज तुमच्या आमच्यात नाही. फार दुःख आहे, फार वेदना होतात की या नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा एकत्र असताना या नेत्याने सगळ्यांना घडवलं. असा कुठला आज राजकीय क्षेत्रामधले कुठला नेता नाही, कुठला कार्यकर्ता नाही की ज्यांना नाईक साहेबांनी घडवला नाही. धुळे नंदुरबार जिल्ह्यावर अबाधित लोकांच्या मनावर राज्य करणारा आमचा एक नेता हरपला आहे. एक पितृतुल्य आमचं आज आमचं नाही आहे. फार वेदना आहे. एक इतिहास साहेबांनी केला म्हणजे आमच्या हजारो तरुणांना त्यांनी घडवलं. सर्वसामान्य बरोबर घेऊन चालणारा आमचा नेता होता आणि आज ते आमच्यात नाही. फार वाईट वाटतं. कारण माझ्या राजकीय जीवनामध्ये 1998ला जेव्हा मी राजकारणात आलो, जिल्हा परिषद सदस्य झालो, तेव्हापासून आजपर्यंत साहेबांचा आशीर्वाद हा सदैव आमच्याबरोबर राहिला. काही परिवारावर आमच्यावर आहे आणि ते पितृतुल्य हरवलं दुःख आहे. पण या दुःखातून सुद्धा त्यांच्या परिवाराला आम्हाला सगळ्यांना भगवंत सांभाळण्याची शक्ती सामर्थ्य देव आणि हा इतिहास पुन्हा होणार नाही. साहेबांना परत येणार नाही. साहेबांनी जे केलं ते शब्दात मान्य इतकं नाही हो. साहेब फार मोठं, ते फार म्हणजे फार मोठं. ज्यांना समजला तो साहेब होता, ज्यांना नाही समजला तो फक्त सौरभसिंग नाईक होता, ज्यांना समजला ते पितृतुल्य होते. आणि अशा व्यक्तीला आज जिल्हा मुकला.